ब्राझीलचा सुपरस्टार नेमार 2026 वर्ल्ड कप मध्ये दिसेल का? जर त्यांनी या 3 अटींचं पालन केलं तर तो नक्की दिसेल. किस्सा काय आहे सांगतो तुम्हाला, ऐका. स्पेनचे रिपोर्टर आहेत गिलियम बालाक, ज्यांनी मार्चमध्ये डॅव्हिड अँचेलोटीला फोन केला. कोण आहे हा डॅव्हिड अँचेलोटी? तर ब्राझीलचे कोच कार्लो अँचेलोटी यांचा मुलगा आणि ब्राझीलचा असिस्टंट कोच. काय संभाषण झालं मार्चमध्ये? नेमार वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये असेल का नाही? डॅव्हिडचं उत्तर होतं नो 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 नो, नेमार स्क्वॉडमध्ये असणार नाहीये. पण ज्यावेळी वर्ल्ड कपचा स्क्वॉड अनाऊन्स झाला ब्राझीलचा, तेव्हा नेमार वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये होता. गिलियम बालाकनी पुन्हा एकदा फोन केला की अरे नक्की झालं तरी काय? तर डॅव्हिड अँचेलोटी म्हणाला सांगतो. जर का ब्राझील या वर्ल्ड कपमध्ये चुकून मॅच हारले किंवा ड्रॉ झाले तर फॅन्स त्यांना म्हणतील की नेमारला नेलं नाही म्हणून तुम्ही हारलात किंवा मॅच ड्रॉ झाली. त्यामुळे हे दुखणं घरी ठेवण्यापेक्षा सोबत बाळगलेलं बरं, हा त्यामागचा मुख्य विचार आहे. पण वर्ल्ड कपला नेण्याआधी कार्लो अँचेलोटीनी नेमारला 3 अटी घातल्यात. कुठल्या आहेत 3 अटी? पहिली अट, नेमार ब्राझीलच्या 4 कॅप्टन्सपैकी एक असणार नाहीये. फुटबॉल टीममध्ये शक्यतो 1 कॅप्टन, व्हाईस कॅप्टन आणि अजून 2 कॅप्टन असतात. या 4 पैकी एकही कॅप्टनशिप नेमारकडे असणार नाहीये. दुसरी अट, नेमार मॅच स्टार्ट करेल याची कुठलीही गॅरंटी नाही. शक्यतो वर्ल्ड कपमध्ये त्याला सबस्टिट्यूट म्हणूनच वापरण्यात येईल किंवा त्याला कदाचित मॅचही मिळणार नाही. त्याबाबत त्याला कुठलीही तक्रार करून चालणार नाही. आणि ह्या मागचा दुसरा विचार असा आहे की नेमार सारखा प्रतिभाशाली खेळाडू त्याच्या इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्सवरती एखादा सामना आपल्याला नक्कीच काढून देऊ शकतो. आणि तिसरी अट आहे की सोशल मीडियाचा वापर कमी करायचा. जर का ह्या 3 अटी नेमारनी पार पाडायची तयारी दाखवली तर त्याला ब्राझीलच्या वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये घेण्यात येईल. नेमारने अर्थातच उत्तर दिलंय की हो, मी या अटींचं पालन करील आणि तो वर्ल्ड कपच्या स्क्वॉडमध्ये आहे. पण अर्थातच आता ज्यावेळी रविवारी भारताच्या वेळेनुसार पहाटे 3:30ला ब्राझीलची पहिली मॅच होणार आहे ना, त्यावेळी मात्र नेमार दिसणार नाहीये. कारण तो जोड आहे. ज्या नेमारनी 2014 मध्ये ब्राझीलला आशा दाखवली घरच्या मैदानावर, 2018 रशियामध्ये त्याच्या थेट्रिक्समुळे तो चर्चेत राहिला, 2022 मध्ये पुन्हा एकदा तो चमकला आणि आता 2026 मध्ये ज्यावेळी तो कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहे, त्यावेळी नेमार ब्राझीलला 6वा वर्ल्ड कप जिंकून देऊ शकेल. तुम्हाला काय वाटतं सांगा आम्हाला कमेंट्समध्ये.